माळच घालून टाकू आपण आता. त्याला माळ घातल्यावर तुम्ही ग्रामस्थ सत्कार करणार का? मला वाटतं माळ घालावं. सगळ्यांनाच वाटलं, सगळ्यांनाच वाटलं माळ घालावा. तू घातलीच पाहिजे. घालणार ना? बस माळ जर घातली तर तुझ्या जीवनात तो कल्याणच झालं म्हणून. महाराज म्हणून विचार करायचा. जगद्गुरु तुकोबा प्रतिपादन करत असतात. विचार एक महत्वाचा सांगतो. जर चंदनाच्या झाडाजवळ गेलं तर ते सुगंध देत आहे, पण बाबळीच्या झाडाजवळ गेल्यावर ते अत्यंत प्रेम करत आहे. करत का नाही? करत ना. जर काटा टोचला तर आईन बाबाच आठवायला येते, पण चंदनाचं झाड दुसऱ्याला सुद्धा जवळ करते. एक उदाहरण देतो तुम्हाला गोड. 5 मिनिटांमध्ये उदाहरण संपवतो. अफगर बादशाह होता. त्याच्या दरबारामध्ये बिरबल राहत होता. बिरबलाचं काम असायचं राजाला सगळ्या गोष्टी ज्ञात करून द्यायच्या, सुचवायच्या, सांगायच्या. आणि असंच सांगण्याकरता एके दिवशी बिरबल दरबारामध्ये हजर झाला नाही. दरबारात बिरबल हजर झाला नाही म्हणून बिरबल कुठं होता तर घरी होता. रावणाची महाराज एवढी मोठी लंका होती, पण त्या लंकेमध्ये एकच घर फक्त माझ्या वारकऱ्याचं होतं, ते म्हणजे बिभीषणाचं. अख्ख्या राक्षसाच्या नगरीत एकच घर बिभीषणाचं होतं, पण त्याचं सतत स्मरण होतं. रामप्रभू दिसत होते. मग रावणाला का दिसत नव्हते? मंदोदरी आईसाहेब अनेक वेळा रावणाला सांगायच्या, रावणा लक्षात ठेवा, तुम्ही या स्त्रीला जिला आणलंय तिला परत निहोन करा, नाही तर तुमची लंका बुडाल्याशिवाय राहणार नाही. हो, मंदोदरीला रे स्वप्न पडले, लंका गेली जळून. अव विधवा नारी नर मोठी भरली उषादा बसून. अवधानी मंदोदरी सारखे असून मन का पाहता कसून. आणि पंचवटीवर सीता रावणाने नेली असलेले बसून. सीतेला उचलताना रावण आई म्हणला. का म्हणला? भिक्षाम देहि मा. काय शब्द वापरला? मा शब्द वापरला. आणि म्हणून रावण तिला काही करू शकला नाही. मग विचार करा. तोच विचार करत असताना एके दिवशी बिरबल आपल्या दरबारात बसला होता. आणि बिरबल दरबारात आला नाही म्हणून बादशाला प्रश्न निर्माण झाला. आणि बादशाने आपल्या 2 दूतांना सांगितलं, जा जिथं बिरबल असेल त्याला घेऊन या. बिरबलला निरोप दिले. बिरबल दरबारातच नाही. बिरबल दरबारात येत नाही. काय करावं? मी मगाशी म्हटलं ना, बाप मारणार आहे, हाणणार आहे, झोडणार आहे. पाहिजे त्या गोष्टीमध्ये बाप अधिकारी आहे, पण आई प्रेम करणार. कळलं तुम्हाला? नाही कळलं. आता कळलं. बिरबल आपल्या दारामध्ये तुळशीचं झाड लावलं होतं आणि तुळशीला पाणी घालीत होतं. व्रत करा एकादशी, द्वारी लावावी तुळसी, तुळसीला घाला पाणी, त्याच्या पापा होईल हानी. तुळसीला लावा गंध, मन मोहील गोविंद. तुळसीला लावा दिवा, उजेड पडेल सर्व देवा. उचला शंकराच्या पिंडीला ठेवा तुळशीमध्ये. आता किती जणांच्या तुळशीत शंकराची पिंड आहे? बोटवर करा. असेल पण कायला सांगायचं, उगाच आपल्यात नाव पुढे येईल ना. जिच्या तुळशीमध्ये शंकराची पिंड असेल तिनं उद्या सकाळी सोडून द्या. शंकर सदैव तुमच्या सकाळ संध्याकाळ घरी येतो. हे कधी विसरायचं नाही. एकटा येत नाही, संग पार्वतीला घेऊनच येतो. पण तुम्ही इतक्या हुशार ना, नुसत्या घर झाडीत चालल्या का धडाड दिशी जाऊन झाडू त्याच्या डोक्यात. कोणाच्या? शंकराच्या डोक्यात झाडू टाकेल. घर झाडीत गेल्यावर बाई झाडू कुठं फेकली? नाही तर मेल्या डोळा जाते. हो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग महादेव पार्वती तिथं दररोज येत असते, पण आपण घर झाडीत गेल्यावर त्याच्या डोक्यात झाडू टाकून देतो. घर झाडून झालं, झाडू फेकून दिली. कुठं टाकली? तिथंच नेमके उभे असतात. लक्षात ठेवा. म्हणून झाडू ठेवायचं सुद्धा ठिकाण असो. आता माणसाने चपला ठेवायचं स्टँड केलं, पण झाडू ठेवायचं ठिकाण अजून कोणाला कळला? उदाहरण आहे का? बिरबल आपल्या दारामध्ये अंगणामध्ये तुळशीला पाणी घालीत होता. तुळशीला पाणी घालत असताना आता थेंब 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 पाणी घातल्यावर तांब्यावर पाणी दिवसभर खपत गाव नाहीच नका पाहिजे. त्याने कळशी हातात घेतली, पाणी घालत राहिला. थेंब थेंब पाणी पड.
तेवढ्यामध्ये शिपायाला सांगितलं, राजाने दरबारात बोलवलंय, राजाला सांगा एवढं पाणी संपलं का? कशातलं? जाऊन शिपायांनी सांगितलं एवढी एवढी कळशी घेतले, त्याच्यात पाणी, आणि बिरबल त्या झाडावर पाणी ओततोय. म्हणले याच्यासाठी आता काही करा. म्हणले ठीक आहे. राजाला राग आला, राजा तिकडून पळत आला. आल्याच्या नंतर म्हणलं, बिरबल एवढे निरोप देऊन तुम्ही आला ना? जी हुजूर मायबाप म्हणले आलो असतो, पण हातातलं पाणीच संपलं नाही. कारण पाणी कोणाला घालीत होता? तुळशीला. आता रोज तुळशीला पाणी घालणाऱ्यांनी बोटवर करा. बाकीच्या हाताला सगळं मुगळच चावते. काही म्हणावं.